नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। तर आज आहे माझ्या भावाच्या ट्युशनची पिकनिक। तर तसेच आता आपण जू, गांधीजीचे घर आणि म्हातारीचा बूट हे 3 ठिकाण फिरायला जाणार आहे। तर चला, मी आता तुम्हाला व्लॉगमध्ये ते सगळं दाखवणार आहे। आणि मेन म्हणजे आपलं ब्लूटूथ बटन हरवलं आहे म्हणून मला खूप टेन्शन आहे। तर चला, आता म्हणजे माझ्या भावाची जी टीचर आहे ती आता तिकडून निघाली, म्हणजे असे खूप सारे पोरं आहेत। तर चला, आताचे 8 आणि एक बस पण आपल्याला इथून पण जाऊ शकतो, आपण इथून पण जाऊ। आता सगळेजण बाहेर पडलेले आहेत आणि आपली बस टाटा पॉवरला थांबलेली आहे। आणि आता आपण बसच्या आत एंट्री केलेली आहे। तू इथे उभा राहा, मी तुझी जागा ठेवते। हे बघा, आता हे पोरं चढतायत। हे बघा, अशी पोरं जात आहेत। इथं आपले ड्रायव्हर काका बसलेले आहेत। आधी थांब मित्रांनो, आता सगळे बसलेले आहेत। बस खूप हलते मला आहे। आपल्या पुढं आता पवई तलाव आहे। मगाशी ऊन होतं म्हणून बाहेर दाखवू नाही शकलो। हे बघा, आपला आता नवीन बनला हा ब्रिज आणि पुढं पवई तलाव। मित्रांनो, हे बघा, सगळे इथं बसलेले आहेत। माझा भाऊ पण बसलाय, त्याचे हेड छोटे असल्यामुळे तो दिसत नाही। तो बघा दिसला। आणि हे आपले काका आहे। थांबलेले आता इथं आपण नाश्ता विश्ता आपली बस। मित्रांनो, हे बघा, आपली बस बघा इथं थांबलेले आणि आपण आत्ताच बस आपण म्युझियमच्या आत आलेलो आहे। हे बघा, इतका
इतका मोठा आपला म्युझियम आहे. इथून आपल्याला वरती जायचं आहे. खूप मोठ्या शिड्या आहेत, जवळजवळ खूप मोठ्या आहेत. आणि वरती आपण फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे. बघा आपण फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे. भाई तू घे. मित्रांनो, आपण म्युझियम मधून बाहेर आलेलो आहे. तर आता आपण परत आपल्या बसमध्ये जात आहे आणि उन्हामुळं काय दिसत नाही. आता तुम्हाला मी बसमध्ये जातोय. हे माझे मित्र आहेत, म्हणजे सगळेच मित्र आहेत. तर दोघंच आता बाजूला उभे आहेत. आता आपल्याला इथं काय बघायचं ते आपल्याला काहीच इथलं माहिती नाही. फक्त मी तुम्हाला जसं काय कळेल मी तुम्हाला तसं कळवत जाईल. इथं ऊनच नाही. मित्रांनो, इथं सगळे बसलेले आहेत. बघा इकडं पॅरेंट्स पण आणि मुलं पण आहेत. आता आपण इथे सूर्य सगळं आता इथे दिसणार. हे बघा हा आपला चंद्र बघा कसा हवेत आपोआप मॅजिक आहे. बघा मॅजिक हवेत आहे. बघा मित्रांनो, हे बघा इथं रॉकेट पण हवेत उडतंय. हे बघा हा आपला चंद्रयान उडालेला. आता इथं लाईट बंद चालू कर. मित्रांनो, हे बघा असं सगळं आहे. हे कसलं तरी आहे बघा. हे प्रज्वल इकडे चल लवकर ये.
हे बघ त्या मध्ये गोल्याकडे बघत राहायचं आणि मग नंतर भिंतीकडे बघायचं असंच वाटतं. उंच आहे ना. का नाही येत? हा ठीक आहे. नाही पियायची मित्रांनो. हा बघा, हा आपला चंद्रायन आहे. हा बघा, आता आपल्या इथला तिथं म्हणजे इथला आता संपलेला. आता आपण म्हातारीचा बूट फिरायला जाणार आहे. आता माहीत नाही. आणि इथं खूप मोठ्या शिड्या आहेत. थांबा मी तुम्हाला दाखवते. मित्रांनो, आपण म्हातारीच्या बुटाच्या इथं आलेलो आहे आणि आपल्या समोरच म्हातारीचा बूट आहे. आणि आत्ताच आपलं जेवण वगैरे झालं आहे. तर चला मी तुम्हाला आता थोडा वेळ सगळ्यांचं जेवण झालं की मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. सगळे ट्युशनचे जेवायला बसलेत. हा बघा, हा बघा मित्रांनो, हा आपल्या समोर म्हातारीचा बूट आहे. हे बघा खेळताय तिथं. आणि आपल्याला आता समोरच्या पार्कमध्ये पण जायचं आहे. आणि हा माझ्या पप्पांचे मित्र आहेत, त्यांचा पोरगा. आणि हा माझा भाऊ. तर चला आता बघूयात आपण म्हातारीच्या बुटात कधी जातोय ते. चला हे वरती जावा लवकर, मागे मुलं पण आहेत. अरे ऊपर आहे की नाही? अरे इधर आना दिव्यांशी. रे बाबू इकडे, हर्षू इकडे. हा चलो. थांब, बाकीच्या मुलांना पण बोलवलं. हे प्रणव सरळ तेव्हा मागे उभे तुझ्या फोटो काढायला मला. हे सिद्धी राजा मागे आयुष. हे बघा, इथं आपला लालबागचा राजा विसर्जन होतं. आणि ही आपली गिरगाव चौपाटी आहे. हे बघा, ही आपली गिरगाव चौपाटी. इथेच लालबागच्या राजाला विसर्जित केलं जातं. हे बघा, आणि इथेच बाजूला म्हातारीचा बूट आहे. आम्ही लोक वर गेलेलो. आता अजून पोरं जात आहेत वर. ते बघा, अजून पोरं वर जात आहेत तिथे. मित्रांनो हे बघा, ही आपली गिरगाव चौपाटी आहे. ते मधी बोट आहे वाटतं. हेलो मेलोपी. हेलो मेलोपी. ब्लॅक येतो रे कामदार. मित्रांनो, आपलं आता गार्डन मध्ये खेळून झालेलं आहे मित्रांनो. आणि आता आपल्याला आता पहिला म्हातारीच्या बुटात गेलेलो. त्या म्हातारीच्या बुटाच्या इथूनच इथं आलो. कुठे? हॅलो, काय तर मित्रांनो पोरं बोलवत आहेत. थांबा, मी भेटतो तुम्हाला. मित्रांनो आपली बस येते.
आणि ही पोरं म्हणतात मला कॅमेऱ्यात दाखव, कॅमेऱ्यात दाखव. बघा बघा, हा बघा, हा आपला शार्दूल. इकडं बघ, सारखे मागे लागतात, कॅमेऱ्यात दाखव, कॅमेऱ्यात दाखव. तर चला, आता यांची हौस आपण पूर्ण केली. आता आपण आवडला बसमध्ये असेल तर जाऊया. आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला आता आपण भेटूया पुढच्या वेळात. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.